खालिद का शिवाजी या चित्रपटावर बंदी आणा, हिंदू महासंघाची सेन्सरला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे। चित्रपटगृहामध्ये चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशाराही हिंदू महासंघाने दिलाय। जर चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला तर अफजल वधावर व्याख्यान देऊ असा इशारा हिंदू महासंघाने दिलेला आहे। शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुस्लिम होते, त्यांचे 18 अंगरक्षक हे मुस्लिम होते आणि महाराजांनी किल्ल्यावर मशिदी बांधल्या असे अकलेचे तारे तोडणारा, तसंच खरा राजा तो असतो ज्याचा कोणताही मजहब नसतो, तर जो जगाला मजहब मानतो अशी विकृत मांडणी करणारा, साक्षात छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवणाऱ्या या चित्रपटाला प्रदर्शित होऊ देणं म्हणजे खोट्या इतिहासाला मान्यता देणं आहे असं हिंदू महासंघाने पत्रामध्ये म्हटलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चित्रपटामध्ये खोटा, चुकीचा आणि विकृत करून दाखवण्यात येतो आहे। या चित्रपटाचं नाव आहे खालिद का शिवाजी। या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 35% मुस्लिम होते किंवा त्यांच्या अंगरक्षकांपैकी 11 अंगरक्षक मुस्लिम होते, अशा प्रकारचा खोटा इतिहास दाखवून हिंदूंच्या, शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे या चित्रपटावरती तत्काळ बंदी घालावी आणि प्रश्न हा पडतो की नेहमी हिंदूंच्या भावना दुखावणारे असे चित्रपट येतात, त्याच्यामध्ये हे दृश्य दाखवले जातात, मग सेन्सॉर बोर्ड नावाचा पांढरा हत्ती हा कशासाठी पोसला जातो, त्याच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। खालिद का शिवाजी नावाचा एक नवीन चित्रपट येतोय। हिंदू महासंघानं चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि सेन्सॉरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे की हा चित्रपट रिलीज करू नये। हा खालिद का शिवाजी काय प्रकार असतो? शिवाजी तुळजाभवानीचा, शिवाजी जिजाऊंचा, शिवाजी शहाजीराजांचा, शिवाजी महाराष्ट्राचा, आणि त्याच्यामध्ये जे शिवाजी महाराजांचं विकृतीकरण करण्याचं काम केलेलं आहे, शिवाजी राजांना सेक्युलर दाखवण्याचं काम केलेलं आहे, त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत। हे अतिशय चुकीचं काम चाललेलं आहे। शिवाजी राजांच्या सैनिकांमध्ये 35% मुस्लिम होते, कुठून शोध लावला आम्हाला माहीत नाही। शिवाजी राजांचे अंगरक्षक 18 मुस्लिम होते, हा सुद्धा गाढवपणाचा शोध त्यांनी लावलेला आहे। हा सर्व प्रकार इथंच थांबला पाहिजे। इतिहासाचं विकृतीकरण हिंदू महासंघ सहन करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।